आरक्षणाच्या सुनावणीला आजपासून सुरुवात. पूर्ण पीठासमोर आजपासून सलग सुनावणी. अमरावतीत बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीकरता कडूंचं आंदोलन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू. राज्य सरकारनं मुंबईसह राज्यातील सगळ्या महापालिका, नगर परिषद, नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश केले जारी. कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. अजित पवार निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात. मी खिशात पैसे घेऊन बसलोय का? अजितदादांचा नाव न घेता शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला. महाराष्ट्रामध्ये दारू महागली. मद्यप्रेमींना सरकारचा मोठा दणका. भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत 1.5% वाढ. शुल्क वाढीमुळे तिजोरी 14,000 कोटींचा महसूल. मुंबईला राखीव साठ्यातून पाणी. जलसाठा गेला 10%वर. मात्र तुर्तास पाणी कपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय. सिडकोकडून जून महिन्याच्या अखेरीस 22,000 घरांची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता. आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह. देशातल्या अनेक राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ. दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी तापमान 45 डिग्री. हवामान विभागानं जारी केला अलर्ट. हवाई दलाचे कॅप्टन शुभांशु शुक्ला जाणार असलेल्या यानाचं अंतराळ प्रक्षेपण पुन्हा पुढे ढकललं. सलग दुसऱ्यांदा पुढे ढकललं मिशन. मूलभूत विचारातल्या अंतरामुळे पक्षात फूट पडली असं शरद पवार म्हणाले. आणि अजितदादा काय म्हणाले, त्यांनी काय उत्तर दिलं ते सुद्धा बघूयात. पक्षामध्ये काही संकट आली त्याची नावच न होता हा पक्ष उद्या नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं. पक्षामध्ये फूट पडली. फूट पडावी असं कधी आपल्याला वाटत नव्हतं. पडली. काही मूलभूत विचाराच्या संबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ही फूट वाढली. मित्रांनो, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019ला शिवसेनेच्या बरोबर सरकार केलं होतं की नाही? केलं होतं. त्यावेळेस देखील काही तडजोड केलेली होती. शेवटी विरोधी पक्षामध्ये नुसतं बसून घोषणाबाजी करून, आंदोलन करून, मोर्चे काढून चालत नाही. आपण साधू संत नाही. आपण उद्याच्याला लोकांना एक दिशा दाखवणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्याच्यातून बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत. त्याचबरोबर वेगवेगळे मान्यवर त्यांनी एनडीए बरोबर काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आज देखील अनेक जण एनडीएच्या बरोबर आहे. शेवटी देशाचा विकास झाला पाहिजे. राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तर विचारधारेशी एकनिष्ठ असलेले पक्षासोबत राहिल्याचं शरद पवार म्हणाले. यावर अजितदादा काय म्हणाले तेही बघूयात. म्हणजे राहिले ते विचाराने राहिले. ते राहिले ते विचार घेऊन पुढे जनतेला त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्याच्यासाठी राहिले. आणि मला 100% विश्वास आहे की उद्या निवडणुका होती त्यावेळेला चित्र बघायला मिळेल. मी आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगतो, बाबांनो, कधीही तडजोड केली जाणार नाही. त्याच विचारांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे जाईल. त्या दिवशी जर कधी तडजोड करायचा विचार झाला तर त्या दिवशी ह्या पक्षाचा पाया हा कमकुवत होईल. त्याला तडा गेल्याशिवाय राहणार नाही.
हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. म्हणून ही लढाई ही विचारांची आहे आणि ती विचारांच्यासाठी आहे. ती विचारांनीच तुम्हाला मला लढावी लागणार आहे. पुण्यामध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही स्वतंत्र मेळावे झाले. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर अगदी शेलक्या शब्दात टीका झाली. निवडणुकींच्या प्रचार सभांमध्ये ज्याप्रमाणे दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आगपाखड होते तशीच घणाघाती टीका झाली. त्याचा प्रत्यय पाहता निवडणुकीनंतर होणाऱ्या या मेळाव्यातून एकमेकांवर घणाघाती टीका होईल अशी शक्यता होती, पण तसं काही घडलंच नाही. तर विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीरपणे बोलणं टाळल्याचं बघायला मिळालं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतो. कारण निवडणुकांच्या तोंडावर म्हणजे जेव्हा विधानसभा निवडणुका व्हायच्या होत्या त्यावेळेला प्रचार सभांमध्ये दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या नेत्यांवर शेलक्या भाषेत टीका झाली होती. यावेळेलाही वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे कार्यक्रम आहेत त्यावेळीही असंच काहीसं घडेल असं वाटलं होतं, पण तसं काहीच झालेलं नाही. विलिनीकरणासंदर्भात सुद्धा आळीमिळी गुपचिळी असंच धोरण दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी अवलंबलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय असा प्रश्न नक्कीच पडतो. आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याशी आपण बोलूया. अभिजित, काय अधिक सांगाल? कालच्या दोन्ही पक्षांचे जर मेळावे बघितले तर त्यात खूप जहरी टीका, एकमेकांवर वैयक्तिक टीका करणं दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी टाळलं. त्याच वेळेला एकत्र येणार का याविषयी सुद्धा अधिक बोलणं टाळलं. काय सांगाल? सुवर्णा, जसं तुम्ही सांगितलं की राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे काल मेळावे जे झाले ते पुण्यात झाले. 26वा वर्धापन दिन होता आणि त्या निमित्तानं दोन्ही मेळाव्याकडून खरं तर राष्ट्रवादीनं मोठं शक्ती प्रदर्शन काल पुण्यात केलेलं पाहायला मिळालं. आणि दोन्ही पक्षाच्या जे गटाचे मेळावे झाले त्यांच्या मंचावरून जवळपास डझनभर नेत्यांनी जे आहे ती भाषणं केली, आपले विचार मांडले. अजितदादांचं जे भाषण झालं त्यात विकासाचे मुद्दे आले, शरद पवारांच्या भाषणात अनेक मुद्दे आले. पण दोन्ही बाजूच्या नेत्यांची जर भाषणं बघितलं किंवा माध्यमांशी साधणारा संवाद जर दोन्ही नेत्यांचा बघितला तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका, ज्याला जहिरी टीका म्हणतो, ते करणं टाळण्यात आलं. खरं तर अनेकांनी 10 जून पर्यंत वाट पहा. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे किंवा दोन्ही पवार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा जो सूर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या चव्हाट्यावर किंवा राजकारणात राजकीय ह्याच्यामध्ये उमटत होता, त्याला कुठेतरी आता स्थगिती मिळेल का? कारण ज्यावेळेस शरद पवारांना किंवा इतर नेत्यांना आधी विचारण्यात आलं होतं त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की याबाबतचे सगळे निर्णय सुप्रिया सुळे घेतील. पण काल सुप्रिया सुळेंनी स्वतः सांगितलं की अजून असला कुठलाही निर्णय नाही. तर दुसऱ्या बाजूला सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा कुठलाही प्रस्ताव अजूनपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळालेला नाहीये. जर भाषणं या दोन्ही मंचावरून बघितली किंवा दोन्ही गटाच्या नेत्यांची बघितली तर एकमेकांच्या नेत्यांवर टीका करणं टाळलेलं आहे. दोन्ही पक्षांनी आतापर्यंत काय केलं किंवा भविष्यात राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती म्हणून कसं सरकारमध्ये काम करेल किंवा विरोधी पक्षात राहून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कसं काम करेल, या दोन्ही खरं तर मुद्द्यांवरती बोललं गेलं. पण टीका जी आहे ती टाळली गेली. मेन मुद्दा जो विलिनीकरणाचा होता तो वर्धापन दिनानिमित्त कुठली तरी मोठी घडामोड घडेल असं बोललं जात होतं. कारण अनेक जणांनी सांगितलं होतं की 10 जूनची वाट बघा. पण कालचा जो मेळावा झाला किंवा कालचा जो दोन्ही पक्षाचा वर्धापन दिन त्यामध्ये अजून तरी कुठलाही विलिनीकरणाचा मुद्दा हा समोर आलेला नाहीये. दोन्ही गटाचं मनोमिलन होईल का असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला असताना शरद पवारांनी जे विधान आपल्या भाषणाचा शेवटी जे सुवर्ण केलं ते खरं तर लक्षात घेण्यासारखं आहे. कारण राष्ट्रवादीत कुठलाही बदल आता होणार नाही. जो बदल होईल तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या नंतर होईल असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्यामुळे अद्याप विलिनीकरण असेल किंवा दोन्ही गट एकत्रित येतील का या प्रश्नावरती कुठेतरी संभ्रम मोठ्या प्रमाणात. नक्की अभिजित, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल. बातमी आहे पवार काका पुतण्यात रंगलेल्या कलगी तुर्याची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीला जवळपास 2 वर्ष होत आली आहेत, पण या फुटीवरून दोन्ही पक्षात सुरू झालेलं पुराण काही संपताना दिसत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस का फुटली यावरून पुन्हा एकदा पवार काका पुतण्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगले. काका शरद पवारांनी आपल्या भाषणात फुटीचं कारण सांगितलं, तर पुतण्या अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचं कारण सांगतानाच मवियाचा दाखला दिला. महाराष्ट्रासह